ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांमधली सर्व धरणं तुडुंब भरून वाहू लागली आहेत। या धरणांमधील पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। तानसा, वैतरणा आणि मोडकसागर या धरणांमधील पाण्याचा विसर्ग सध्या वैतरणा नदीत करण्यात येतोय, तर धामणी आणि कवडास या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात येतोय। त्यापैकी सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून 41,000 क्युसेक वेगानं सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आलाय। त्या पार्श्वभूमीवर सूर्या नदीच्या तीरावर बसलेल्या 64 पेक्षा अधिक गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाहूयात आमचा प्रतिनिधी संतोष पाटीलने घेतलेला आढावा। पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते ओसंडून व्हायला लागलेले आहेत, तर जिल्ह्यातील जी धरणं आहेत ती तुडुंब भरले आहेत आणि त्याचा विसर्ग सध्या नद्यांमध्ये करण्यात येतोय। मी सध्या सूर्या नदीच्या किनारे आहे। आपण बघू शकतो की सूर्या नदीला मोठा पूर आहे तो आलेला आहे, कारण सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे ते धामणी धरण आणि कवडास असं दोन्ही धरणं मिळून जवळपास 41,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीत करण्यात येतोय। एकूणच पाहायला गेलं तर धामणी धरण क्षेत्रामध्ये जवळपास 117 मिलीमीटर पावसाची नोंद आज झालेली आहे। त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे आहेत ते 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हा जो विसर्ग आहे तो ह्या सूर्या नदीमध्ये करण्यात आलाय। त्यामुळे सूर्या नदीच्या काठावरील जी गावं आहेत त्या गावांना सध्या सतर्क राहण्याचा इशारा आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलाय। दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस असल्याने ठाणे जिल्ह्यातली जे मोडकसागर असू द्या, वैतरणा असू द्या किंवा तानसा असू द्या या धरणांचा सुद्धा विसर्ग नद्यांमध्ये करण्यात येतोय। त्यामुळे वैतरणा नदीला सुद्धा मोठा पूर आहे तो आलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवस हा पाऊस सुरू आहे, त्यामुळे ही धरणं आहेत ते तुडुंब भरलेले आहेत आणि त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेले जी शहरं आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।